राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवारांचं नाव निश्चित झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. 26 फेब्रुवारीला पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार आहे. सुनेत्रा पवारांच्या नावाला राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी समर्थन दिल्याचं कळत आहे. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत बैठकीमध्ये तुर्तास चर्चा झालेली नाही. विलीनीकरणासंदर्भात माध्यमांमध्ये बोलू नये अशा देखील सूचना आमदारांना देण्यात आलेल्या आहेत. आणि अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांच्याकडून. निलेश, काय नेमके अपडेट्स मिळत आहेत या बैठकीत? अमोल, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना बैठकीमध्ये सर्व आमदारांना सांगितलं की सुनेत्रा पवार यांनाच आपण अध्यक्ष करत आहोत आणि त्याला सर्व आमदारांनी हात वर करून पाठिंबा दिला. यासोबतच आगामी काळात सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील त्याला पूर्णपणे आपला पाठिंबा असेल असं देखील जाहीर केलेलं आहे. 26 तारखेला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये अधिकृतरित्या सुनेत्रा पवार यांच्या गळ्यामध्ये अध्यक्षपदाची माळ पडेल. यासोबतच सध्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. याच्यावर देखील कुणीही माध्यमांमध्ये बोलायचं नाही अशा स्पष्ट सूचना देखील वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, सुनेत्रा पवार, छगन भुजबळ यांना देखील आज या बैठकीमध्ये मार्गदर्शन केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अमोल, निश्चित धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.